नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर नितीन जोशी आपल्या या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे। मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हेल्थ इन्शुरन्स किती महत्त्वाची भूमिका आजच्या या महागाईच्या काळामध्ये पार पाडत आहे। हा हेल्थ इन्शुरन्स निवडताना काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय चुकीच्या गोष्टी जर आपल्या हातनं घडल्या तर आपल्याला खूप मोठं नुकसान या हेल्थ इन्शुरन्समध्ये सोसावं लागू शकतं। हे होऊ नये म्हणून आजपासून आपण ही हेल्थ इन्शुरन्सची सिरीज चालू करत आहोत। यामध्ये हेल्थ इन्शुरन्सच्या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत। तर सगळ्यात पहिले आज आपण जाणून घेणार आहोत तो म्हणजे ॲडवायझर, इन्शुरन्स ॲडवायझर। हेल्थ इन्शुरन्स निवडताना सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी कोणी पार पाडतं तो म्हणजे हा हेल्थ इन्शुरन्स ॲडवायझर असतो। हेल्थ इन्शुरन्स ॲडवायझर मित्रांनो हा आपल्यामधला आणि इन्शुरन्स कंपनीमधला दुवा असतो, हे सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे। पण याचं भूमिका इतकीच नाही आहे, तर अगदी पॉलिसीच्या पहिल्या दिवसापासून तर क्लेमपर्यंत प्रत्येक वेळी याची भूमिका ही खूप महत्त्वाची असते। त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स ॲडवायझर निवडताना आपल्याला अतिशय काळजी घेणं हे गरजेचं असतं। तर आज मी आपल्यासमोर काही मुद्दे मांडणार आहे की हेल्थ इन्शुरन्स ॲडवायझर निवडायचा कसा आणि निवडताना आपण काय काळजी घ्यायची आहे। सगळ्यात पहिला मुद्दा तो म्हणजे अनुभव। हेल्थ इन्शुरन्समध्ये जितकी जास्त वर्षाचा अनुभव त्या ॲडवायझरला असेल तेवढा तो ॲडवायझर अधिक चांगला असं मानायला हरकत नाही। याचा अर्थ असा नाही की नवीन ॲडवायझर काही कामाचे नाहीत, परंतु या क्षेत्रात अनुभव हा खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो। त्यामुळे आपण ॲडवायझर निवडताना जास्तीत जास्त अनुभवी ॲडवायझर जर निवडला तर आपल्याला पुढे अनेक बाबींमधनं आपण वाचू शकतो, सुटू शकतो। दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे। ट्रॅक रेकॉर्ड म्हणजे काय की त्यांनी आत्तापर्यंत किती जणांना हेल्थ इन्शुरन्स विकला आहे, त्यानंतर त्याचा सर्व्हिस तो कशी देतो आहे, त्याची सेवा तो कशी पुरवतो आहे, या अनेक बाबतीत आपण त्याचा ट्रॅक रेकॉर्ड तपासायला पाहिजे। मित्रांनो, हेल्थ इन्शुरन्स इंडस्ट्री ही IRDA गाईड करत असते। IRDAच्या गायडन्सच्या अंडर हेल्थ इंडस्ट्री ही काम करत असते। IRDAच्या नियमानुसारच अनेक चेंजेस या इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये घडत असतात। त्यामुळे आपल्याला माहिती नाही असे अनेक चेंजेस IRDA दरवेळेस घडवत असते आणि हे चेंजेस आपल्या ॲडवायझरला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी आपला ॲडवायझर हा अभ्यासू असायला हवा। त्यामुळे हेल्थ इन्शुरन्सचा ॲडवायझर निवडताना सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला बघायचं आहे की तो अभ्यासू आहे की नाही। करंट ज्या हॅपनिंग्स आहेत, काही ज्या महत्त्वाच्या घटना घडत आहेत ते त्याला माहिती आहे की नाही हे मात्र आपण कटाक्षाने तपासायला हवं। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे तो विश्वासू आहे की नाही। आपल्याला त्याची विश्वासार्हता पण कुठली पॉलिसी घेण्याच्या आधी तपासून बघायला हवी, कारण आज या क्षेत्रामध्ये अनेक नवीन नवीन कंपन्या कार्यरत आहेत, त्यांचे अनेक नवनवीन प्लॅन्स जे आहेत ते आहेत। त्यामुळे आपण सर्व कंपन्यांच्या सर्व प्लॅन्सचा अभ्यास करू शकत नाही। आपल्याला काही बाबतीमध्ये, बऱ्याच बाबतींमध्ये त्या ॲडवायझरवर अवलंबून राहावं लागतं। त्यामुळे तो ॲडवायझर आपल्याला चांगलाच हवा आणि विश्वासूच हवा की जेणेकरून माझ्या ज्या काही हेल्थ कंडिशन्स असतील त्या हेल्थ कंडिशन्सला अनुसरून पॉलिसी मला तो देतो आहे की नाही हे आपल्याला फार महत्त्वाचं असतं। त्यामुळे विश्वासू ॲडवायझर मिळणं आणि मिळवणं ही मात्र आपली जबाबदारी आहे। त्यामुळे कुठल्याही ॲडवायझरला पटकन हो म्हणू नका, त्याची विश्वासार्हता सगळीकडनं तपासून घेणं ही मात्र आपली जबाबदारी आहे। हेल्थ इन्शुरन्स विकत घेताना हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। त्यानंतर नवीन नवीन पॉलिसी आहेत, एका कंपनीच्या अनेक प्रकारच्या हेल्थ प्लॅन्स आहेत। हे सगळे असताना या प्रत्येक पॉलिसीमध्ये जे आहेत ते टर्म्स अँड कंडिशन्स वेगवेगळे असतात। तर या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स आपल्याला माहिती असणं शक्य नाही, कारण त्या टर्म्स अँड कंडिशन्स वाचायला आपण जर गेलो तर त्याच्यातल्या 90% टर्म्स अँड कंडिशन्स आपल्याला समजणार नाही ॲज अ लेमन, एक सामान्य माणूस म्हणून। मात्र माझ्या ॲडवायझरला त्या टर्म्स अँड कंडिशन्स माहिती असणं अतिशय आवश्यक आहे। त्यामुळे आपण पॉलिसी घेण्याच्या आधी त्या ॲडवायझरला विचारणं हे अतिशय गरजेचं आहे की बाबा या पॉलिसीच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या तुला माहिती आहेत ना, त्या तू वाचल्या आहेत ना, त्या जाणल्या आहेत ना, त्या माझ्या परिस्थितीला, मी जे काही आत्ता माझी जी परिस्थिती आहे हेल्थवाईज आणि वेल्थवाईज, तर त्या अनुकूल आहेत ना, हे आपल्याला त्याला विचारणं पॉलिसी घेण्याआधीच हे फार महत्त्वाचं असतं। त्यामुळे या पॉलिसीच्या टर्म्स अँड कंडिशन्स
त्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर आपली पॉलिसी आपण घेणार आहोत हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की ॲडवायझरनी जेव्हा आपण त्याच्याकडनं प्लॅन घेतो, ॲडवायझरकडून आपण जेव्हा प्लॅन घेतो त्यावेळेस त्याच्याकडनं आपण ती जी पॉलिसी आहे जर क्लेम आला तर कशा पद्धतीने कार्यरत होईल हे उदाहरणासकट समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे काय होईल की बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी 25 लाखाचा क्लेम केला आहे, 25 लाखाची पॉलिसी आहे, त्यामुळे 25 लाखाचा क्लेम मला आरामात मिळू शकतो. पण असं असू शकत नाही. त्या पॉलिसीच्या टर्म्स अँड कंडिशन्सनुसार त्या वेळेनुसार तो क्लेम पास होत असतो आणि ते आपल्याला पहिल्या दिवशी माहिती नसतं. ती माहिती करून घेण्यासाठी आपल्याला एखादं उदाहरण जाणून घेणं गरजेचं आहे. तेव्हा आपण आज पहिला मुद्दा इथे डिस्कस केला तो म्हणजे हेल्थ इन्शुरन्स ॲडवायझर कसा निवडायचा. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना जर या बाबतीत अधिक जाणून घ्यायचं असेल, काहीही माहिती हवी असेल तर मला या नंबरवर, खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. मी आपली अवश्य मदत करेन. थँक्यू सो मच.